सरसेनापती, सह्याद्री, महाराष्ट्राचा मानबिंदू, त्याच्या सावलीत जन्माला येणारा कोकणी माणूस सह्याद्रीची धडाडी, आंब्याचा गोडवा, फणसाचा टणकपणा आणि माडासारखी मनाची उंची घेऊन आलेला. बुद्धिमान, काटक आणि कामसू ही कोकणी माणसाची ओळख. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दुर्गमतेमुळं इथं शिक्षणाचा प्रसार फारसा झाला नाही. त्यामुळं विकासात सुद्धा हा भाग मागे राहिला. चिपळूण संगमेश्वर भागात शिक्षणाची गंगा वाहती केली स्वर्गीय गोविंदराव निकम यांनी. भगीरथाने आणली गंगा खेचून ज्ञानाची, सह्याद्री वंदना देतसे. श्रमदानातून बांधलेल्या 2 शाळा खोल्यांपासून सुरू झालेल्या त्यांच्या सह्याद्री शिक्षण संस्थेचा आजचा विस्तार डोळे दिपवून टाकणार आहे. त्यांनी अनुराधाताई निकम यांच्या साथीनं कष्टात दिवस काढून कोकण भूमीला सरस्वतीचा आशीर्वाद मिळवून दिला. तोच वारसा त्याच कळकळीनं पुढे नेतायत आपले शेखर निकम. निवडणुकीच्या राजकारणात येण्याच्या आधीपासूनच शेखर निकम यांनी सक्रिय सामाजिक योगदान द्यायला सुरुवात केली होती. खेडोपाडी पाण्याच्या योजनांपासून क्रीडांगणांपर्यंत अनेक कामं स्वखर्चानं केली. राजकारणात प्रवेश केल्यावर त्यांचा कामाचा झपाटा कितीतरी पटीने वाढला. आपण आमदार आहोत म्हणून कोशात राहणं त्यांना कधीच पसंत पडलं नाही. पंचतारांकित राजकारण त्यांच्या रक्तातच नाही. त्यांचं कार्यालय असो वा मतदारसंघ, ते सतत लोकांमध्येच राहिले. कित्येक वेळा मुंबईहून परतल्यावर घरी जाण्याआधी ते परस्पर मतदारसंघाच्या दौऱ्यावर गेले. लोकांशी सततचा प्रत्यक्ष संपर्क ठेवला तरच आपल्याला त्यांच्या व्यथा, वेदना आणि मतं कळतील. त्यानुसार आपल्याला कामाची दिशा ठरवता येईल असा साधा सिद्धांत घेऊन ते काम करतात. म्हणूनच ते लोकांची मतं मागणारे नव्हे तर लोकांची मतं विचारात घेणारे आमदार ठरले. गेल्या 5 वर्षात त्यांनी चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात झटून काम केलं. त्यांच्या कार्यकाळाची सुरुवातच एका पाठोपाठ एक आलेल्या आपत्तीने झाली. वाशिष्ठी नदीच्या अकराळ विक्राळ रूपानं चिपळूण वासियांना भयभीत केलं. वादळासारख्या आपत्तीनं ग्रामीण भागात कित्येकांचे संसार होत्याचे नव्हते झाले. त्या पाठोपाठ कोविडची जागतिक साथ आली. परंतु प्रत्येक आपत्तीत मदतीला पहिला हात पुढे आला तो शेखर निकम सरांचा. सर ही लोकांनी त्यांना प्रेमानं दिलेली उपाधी. सह्याद्री शिक्षण संस्थेचा प्रचंड डोलारा एक हाती सांभाळताना त्यांनी लाखो तरुणांना स्वतःच्या पायावर उभं केलं. नोकरी, व्यवसाय आणि स्वयंरोजगार अशा 3ही स्तरांवर संस्थेचे विद्यार्थी नावलौकिक मिळवत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर शेखर सरांनी विकास कामांचा धडाका तर लावलाच, पण अचूक नियोजन, चौकटबद्ध व्यवस्थापन, तज्ज्ञांची मदत आणि सामान्य लोकांच्या सूचनांचा विचार ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये ठरली आहे. अपेक्षा आणि उपलब्धता यांचा मेळ घालून पुढे जायचं, या प्रक्रियेत सर्वांना विश्वासात घ्यायचं ही शेखर सरांची खासियत. नैसर्गिक आपत्तीने दिलेल्या जखमा भरून यायला थोडा वेळ लागला, पण शेखर सर थांबले नाही. महापुरासारखी आपत्ती पुन्हा येऊ नये आणि आलीच तरी नुकसान कमीत कमी व्हावं या दृष्टीनं त्यांनी हालचाली सुरू केल्या. नदी पात्रातला गाळ काढून नदी खोल करणं, नदीचा जलशास्त्रीय अभ्यास करणं, पूर संरक्षक आणि धूप संरक्षक भिंती उभारणं असे तज्ज्ञांनी सुचवलेले उपाय अंमलात आणण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची धडपड त्यांनी सुरू केली. बरीच कामं पूर्ण झाली आहेत, काही सुरू आहे आणि काही निविदेच्या मान्यतेच्या स्तरावर आहे. चिपळूण शहरासाठी बहुप्रतीक्षित ग्रॅव्हिटी पाणी योजना उंबरठ्याशी येऊन ठेपली आहे. देवरुख शहराच्या पाणी योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तिवरे धरण फुटीनंतर वाहून गेलेले ग्रामीण भागातले रस्ते आणि पूल तर बांधून झाले. शिवाय या धरणाच्या पुनर्बांधणीसाठी निधी आणून कामही सुरू झालं. शेतीसाठी आणि वाड्या वस्त्यांसाठी पाणी उपलब्ध करून द्यायचं झाल्यास भौगोलिक रचना लक्षात घेत सूक्ष्म सिंचन योग्य ठरतं. त्यामुळं
शेखर सरांनी छोटी धरणं, बंधारे आणि पाझर तलाव उभारून अनेक गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवला. चिपळूण शहराची वाहतूक कोंडी निकालात काढणारा पेठमा पूल अंतिम टप्प्यात आहे. तलावांचं शहर अशी ओळख असलेल्या चिपळूणमधील नारायण तलावाचं नवं रुपडं आणि खेळाडूंच्या दृष्टीनं महत्वाचं पवन तलाव क्रीडांगणाचं स्वरूप सर्वांसमोर आहे. गोळकोट किल्ल्याची पाखाडी पर्यटकांना आकर्षित करते. देवरुख शहरातलं सुशोभित मोडक उद्यान, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचं नवं रूप आणि रस्त्यांसह नागरी सुविधांची झालेली कामं शहरवासियांच्या अपेक्षा पूर्ण करणारी ठरली. पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाची ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळं विकसित करण्याची प्रक्रिया संपूर्ण मतदारसंघात अव्याहत सुरू आहे. नागरी सुविधा पुरवताना, विकास कामं करताना सर्व समाजांना प्रवाहात सामावून घेण्याचा शेखर सरांचा प्रयत्न आणि सर्व समाजाशी असलेले त्यांचे आपुलकीचे संबंध, यातून सामाजिक एकरूपतेची वीण अधिकच घट्ट झाली. ग्रामपंचायतींची कार्यालय आधुनिक करताना, रुग्णवाहिका पुरवताना, आरोग्य सेवा बळकट करताना शेखर सरांनी पक्षीय राजकारण कधीच आड येऊ दिलं नाही. हेही सर्वांनी अनुभवले. नगर परिषद, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींचा कारभार सुसज्ज, अत्याधुनिक इमारतींमधून केला जावा असा उदात्त दृष्टिकोन बाळगून सरांनी काम केले. प्रक्रिया उद्योग आणि अन्य छोट्या उद्योगातून युवकांना रोजगार, स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी धडपड केली. राधा गोविंद फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना आवडीनुसार व्यवसाय प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केले. कोणतंही सार्वजनिक किंवा व्यक्तिगत काम घेऊन सरांकडे गेलेला माणूस रिकाम्या हातानं कधीच परतलेला नाही. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला याहून अधिक योग्य व्यक्ती कोणती असणार. म्हणूनच चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारानं या लढाईत सैनिकाची भूमिका बजावायला हवी. चला, येत्या 20 नोव्हेंबरला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून शेखर सरांना आपला प्रतिनिधी म्हणून पुन्हा विधानसभेत पाठवण्याचा निर्धार करूया. मतदान यंत्रावरील अनुक्रमांक 2 श्री शेखर गोविंदराव निकम यांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.